राजू नावाचा एक मुलगा आणि गौतम मुलगा हे दोघं इतके फुकटे होते की जगात भेटणार नाही इतके फुकटे होते. आणि सुरेश आणि रोहन हे 4 जण आज मटण कंटकीची पार्टी करायची होती. त्यामध्ये 5वा घोरपडे. आज 5 जण सकाळी पार्टीस नियोजन केलं. सुरेश आणि रोहन यांनी पैसे जमा केले. आज संध्याकाळी सुरेश त्यांच्या सेंटवर पार्टी करत होते. आज फ्रीच्या सीडवर कंटकीच्या पार्टी चालू झाली. गौतम आणि रोहन तेल गरम करत होते. सुरेश कंटकीचा मसाला मटणामध्ये टाकत होता. सर्व भिजल्यानंतर तेल गरम झालं आणि कंटकी टाकण्यासाठी गौतम आणि रोहन समोर बसले. एका बाजूला सुरेश बसलेला होता, एका बाजूला तातेराव, त्या बाजूला राजू हे सर्व बसलेले होते. सर्वप्रथम 2 पीस कंटकीचे काढले. त्यानंतर 2 पीस काढले असे 4 पीस काढले होते. परत 1 पीस काढला. कारण 5 जण होते त्यामुळे 5 पीस काढले आणि ते गरम होते. गरम गरम राजू खात होता आणि आम्हाला खायला होतं आणि रोहनला सुरेशला पण खाणं होतं. त्याला पण धो. मग काय भेटलो नाही. परत आम्ही 5 पीस काढले आमच्यासाठी, पण तरीही सर्व खाल्ले. ते म्हणतात पुढे टाका. मग काय, पीस टाकले तर पीस फटाफट खात होता राजू. आणि तातेराव रोहन खाण्यासाठी होता दाबून खात होता, कारण की त्याला टक लागली नाही पाहिजे. तातेराव आहे राजूची अवघड कंटकीचे पार्टी होती. यामध्ये मी पार्टी केली होती. मित्रांना सांगा अशी ही पार्टी झाली नव्हती, कारण या पार्टीमध्ये फक्त इकडे राजू पाहत होता. काय करावं असं काही कळेना. टाकलं का खाल्ला. मग काय अवघड परिस्थिती होती. परत 4-5 पीस काढायला लागले. फक्त तेवढेच करायला लागले. त्यामुळे राजू फार गडईकडे पाहत होता. मी एकदा तर अजूनही गरमच तोंडामध्ये टाकला आणि चटका बसला. अजून आरडा. मग काय कळत नव्हता त्याला, इतका फुकट्या होता. त्यानंतर गौतम जो समोर बसले कढईमध्ये काढण्यासाठी, यानंतर पुन्हा लागली. मग काय राजू आणि तातेराव खूप मोठे होते आणि त्यामध्ये गौतम, त्याला मी पैसे बसलेला होता, कारण त्याला कंटकी करण्यासाठी त्याला कढईपाशी बसलेला होता. कारण त्याला काय झालं त्याच कढई राजूकडे पाहत होता. आणि घरीसुद्धा मला नेलं. त्यानंतर उरलेला तेल ते सुद्धा तयार होऊन घरी जाण्यासाठी तयार झाला. मी रोहन त्याला तेल घरी नेऊन द्यायला तयार नव्हता. याची मजा केली, पण मी कुठे ऐकला तयार नाही, कारण तेल देणार होता. पैसे खर्च करून पण पार्टीतला उरलेला घरी तेल बोली नव्हती. तरीसुद्धा ते घरी नेतो आणि काही पीस उरलेला सुद्धा घरी नेतो. या कथामध्ये तुम्हाला काय वाटलं? गौतम आणि तातेराव. परत राजू हे तर फार फुकटे होते. ते फक्त खाण्यासाठी फुकटवर लक्ष होतं. पण आज रोहनने त्याला फार मजा केली होती. त्याची एका गौतमाकडे पैसे भेटले, दुसऱ्याला समोर बसलेला बाजूला बसून जा. तिकडे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला एखादा मनी काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.